नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे चांगले असाल. तर आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वाळकापासून उसळ्या कशा बनवायच्या ते. तर आता उन्हाळा चालू झाला आहे, वाळवण बनवण्याचे दिवस सुरू झाले आहेत. गावाकडे स्त्रियांची लगबग असते खारवड्या, पापड्या, कुरवड्या किंवा मग लामटे असतात जे बोटुळे ते बनवण्याची, आणि त्यातलाच हा वाळवणाचा एक प्रकार असतो उसळ्या. तर अगोदर ना, म्हणजे आता हल्ली वाळकं शेतामध्ये जास्त येतच नाहीत. तर पूर्वी खूप जास्त वाळकं निघायचे, बैलगाडी भरू भरू असे वाळकं असायचे. तर त्या वाळकं बैलाला खायला द्यायचे, आणि जेवढे उरतात ना तेवढ्याच्या मस्त मग अशा उसळ्या बनवायचे. तर आता थोडेसे वाळकं आमच्या शेतामध्ये सापडले होते आईला. तर ते वाळकं घरी आणले होते, खाल्ले. असे जेवणासोबत पण त्याच्या एका वाळकाच्या 4-5 फोडी करून त्याच्यावर हळद, मीठ आणि भुरकी टाकून ना, ते पण छान लागतं जेवणासोबत खायला. तर जर आपल्याला स्टोअर करायचं असेल, आपल्याला जेव्हा हवी तेव्हा भाजी खायची असेल, स्टोअर करायचा असेल, तर उसळ्या हा प्रकार खूप चांगला आहे त्यासाठी. आणि आता उन्हाळ्यामध्ये असं होतं ना की जेवणासोबत काहीतरी आंबट चिंबट खायलाच पाहिजे. कैरी किंवा लिंबू, कैरीचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं. तर ना, हे कैरीचं लिंबाचं लोणचं याच्या व्यतिरिक्त पण हे वाळकाचं जर उसळ्या तुम्ही बनवून याची भाजी केली ना, ती पण खरंच खूप छान लागते. चला तर मग कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगते. एका वाळकाच्या 4 फोडी करायच्या. वाळूक मोठं असेल तर 5-6 फोडी केल्या तरी पण चालतात. बारीक फोडी केल्या तरी पण चालतं. ह्याच्यात काही असं मेजरमेंट असं काहीच नाही. तुम्हाला हव्या तशा फोडी तुम्ही बनवू शकता. पण त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत. बिया काढल्याच्या नंतर त्याला 1 ते 2 दिवसासाठी उन्हामध्ये वाळत ठेवायचं आहे. अगदी आता तुम्ही बघू शकता की वाळू किती टवटवीत आहे, आणि 2 दिवसानंतर अगदी कडकडीत ऊन दिल्याच्या नंतर त्याला एकदम सुरकुटून जातं, वाळून जातं. तर तशा त्या वाळवायच्या आहेत. तर मी तुमच्यासोबत पूर्ण प्रोसेस शेअर केली आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारे उसळ्या वाळवायच्या आहेत, आणि जे बी आहेत ते पुढच्या पेरणीसाठी ठेवायचं आहे. म्हणजे ह्या बियापासून आपल्याला परत वाळकं मिळतील. तर हे बी वाळवून ठेवायचं आहे. 2 ते 3 दिवसानंतर एवढ्या छान अशा वाळलेल्या उसळ्या मिळतात, आणि याची भाजी पण खरंच खूप टेस्टी लागते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या इकडे पण बनवतात का अशा उसळ्या, आणि ह्यांना तुमच्या इकडे काय म्हणतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.